तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी 2026 बाबत विविध प्रश्न किंवा विविध अडचणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत. कर्जमाफीबाबत सरकारच्या वतीने आता कमिटी नेमली आहे आणि ती कमिटी संपूर्ण अहवाल देखील सादर करून येणाऱ्या बजेटमध्ये 6 तारखेला कर्जमाफीबाबतची घोषणा देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की नक्की कोणाचे कर्ज माफ होणार, यामध्ये सरसकट कर्जमाफी, सरसकट हा 7/12 कोरा होणार का, असा देखील प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत. चालू बाकीदार जे आहेत की ज्यांचे प्रत्येक वर्षाला नवं जुनं होत असतं, त्यांच्या संदर्भातील जे प्रोत्साहनपर अनुदान असणार आहे, या अनुदानावर कोणती चर्चा सुरू आहे. खरं पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यांचं देखील एक सोपं मत आहे की आता यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहनपर अनुदान वगैरे तुम्ही काही देऊ नका. जे आमचे कर्ज आहे, जे आम्ही नवं जुनं केलेलं आहे, जी काही रक्कम असेल ती देखील रक्कम तुम्ही आमची माफ करून टाका, जेणेकरून आम्ही देखील हे कंटिन्यू कर्ज नवं जुनं करू, अथवा यापुढे आम्ही हे कर्ज नवं जुनं करणार नाही, कारण आम्हाला याचा लाभ होत नाही. मागे देखील आपण पाहिलं होतं की प्रोत्साहनपर अनुदानाबाबतीत 50,000 रुपयांचे अनुदान आले होते, जे की इतर रकमेच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कमी होते. कारण 2019 ची जी कर्जमाफी झाली होती, त्या कर्जमाफीच्या वेळी देखील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळाली होती, परंतु प्रोत्साहनपर अनुदान हे जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत मिळाल्यामुळे अनेक शेतकरी त्यावेळी देखील नाराज होते. परंतु या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. हेच शेतकरी केवळ पात्र असणार आहेत आणि एवढ्याच रकमेचे कर्जमाफी असणार आहे. आता यातील एक महत्वाचा मुद्दा शेतकरी मित्रांनो आपण लक्षात घेणं गरजेचं असणार आहे की कर्ज याचे 2-3 प्रकार असतात. म्हणजे शेतकरी जे कर्ज काढतात यामध्ये बघा, पीक कर्ज असते, जे की आपल्या शेतीचे आपण एका वर्षाच्या कामासाठी आपण कर्ज काढतो. ते सोसायटीमधून असेल, बँकेमध्ये असून, कुठेही असू द्या, ते आपण एका वर्षाला नवं जुनं करू शकता. ज्यामध्ये जे आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत त्यामध्ये यासाठी 0% व्याजदर आकारलं जातं. म्हणजे तुम्ही पैसे भरताना, नवं जुनं करताना त्याला 60% व्याज असतं, परंतु नक्की नंतर ती रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होत असते. 31 मार्चच्या आसपास तुमच्या खात्यावरती जे अनुदान असते ते अनुदान जमा होतं आणि तुम्हाला 0% व्याजदराने हे पीक कर्ज वापरायला प्रत्येक वर्षाला मिळतं. दुसरं महत्वाचं म्हणजे मध्यम मुदत. मध्यम मुदत म्हणजे लँड डेव्हलपमेंटसाठी, म्हणजेच की तुमच्या शेतीतील जी इतर कामं असतात, म्हणजे कुठे तुमच्या शेतीमध्ये माती भरायची असू द्या, कुठे तुमच्या शेतीमधील इतर जे काही काम असतात, त्या कामांसाठी तुम्ही जे कर्ज काढता त्याला मध्यम मुदत म्हणून ते कर्ज पकडलं जातं. त्यासोबतच पाईपलाईनसाठी अनेकदा काय असतं की आपलं विहीर एका बाजूला असते आणि आपले शेत दुसरीकडे असते, मग ती पाईपलाईन करण्यासाठी देखील आपल्याला बँकांच्या वतीने कर्ज मिळते. सोसायट्यांच्या वतीने देखील आपल्याला हे मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्ज मिळतं. मग हे कर्ज देखील आता येणाऱ्या कर्जमाफीमध्ये माफ होणार आहे का? कारण अनेक शेतकऱ्यांचं एक मत आहे की 7/12 कोरा होणार म्हणजे सरसकट कर्जमाफी मिळणार आहे का? या संदर्भातील काही प्रश्न किंवा काही शंका अनेक शेतकरी मागील काही दिवसांपासून विचारत आहेत आणि या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून शेतकरी कर्जमाफीबाबतच्या देखील सर्व अपडेट तुम्हाला आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, यातील सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, पीक कर्ज, मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्ज हे कर्जाचे प्रकार असतात. आता यामध्ये कर्ज माफीमध्ये आतापर्यंत काळामध्ये फक्त आणि फक्त ही पीक कर्जच माफ झालेले आहे. मध्यम मुदत, दीर्घ मुदत, पाईपलाईन साठी काढलेले, लँड डेव्हलपमेंट साठी काढलेले कर्ज हे माफीमध्ये बसत नसतं. म्हणजे लक्षात घ्या की सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज माफी कोणती होती, तर फक्त आणि फक्त पीक कर्ज तुमचं जे असतं ते पीक कर्ज माफ होत असतं. मग या पीक कर्जामध्ये देखील एक रक्कम येत असते. असं नाही की पीक कर्ज जास्तीत जास्त समजा 10 लाख रुपये असतं काही शेतकऱ्यांवर, काही शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी 7 लाख, 8 लाख. जे मोठे मोठे शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी पीक कर्ज जास्त असतात. पीक कर्जाचे प्रकार कसे असतात की तुम्ही हे काढताय कशावर, तुमच्या रानामध्ये सध्या तुमच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे त्या पिकावर ते कर्ज किती ते अवलंबून असतं. तुमच्याकडे क्षेत्र किती आहे एकूण, त्या क्षेत्रावर अवलंबून असतं. बागायत आहे का जिरायत आहे त्यावर अवलंबून असतं. आणि तुमच्यामध्ये फळबाग आहे किंवा ऊस आहे किंवा इतर तुमचं मका वगैरे आहे, असं कोणते तुमच्याकडे पीक आहे त्या पिकावर बँका तुम्हाला, सोसायट्या तुम्हाला कर्ज वाटप करतात आणि ते कर्ज तुमचं माफ होत असतं. मध्यम मुदत, दीर्घ मुदत कर्ज आजवर कधीही माफ झालं नाही. 2017 सालच्या त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या कर्जमाफीमध्ये देखील हे माफ झालं नव्हतं. तेव्हा 2 लाखांपर्यंत पीक कर्ज त्या ठिकाणी माफ झालं होतं. त्यानंतर देखील आपल्या उद्धवजी ठाकरे यांच्या काळात देखील आपण पाहिलं की फक्त आणि फक्त पीक कर्ज माफ झालं आणि जे रेग्युलर कर्जदार आहेत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळालं, म्हणजे दीर्घ मुदत, मध्यम मुदत. कारण आपल्याकडे असे अनेक शेतकरी आपण पाहत असतो की ज्यांच्याकडे 10 लाख, 15 लाख इतक्या
रकमेपर्यंतचे कर्ज असते, तर एवढी मोठी रक्कम कधीही माफ होत नसते. त्याच्यामुळे सरसकट 7-12 कोरा होणार, सरसकट मध्यम मुदत, दीर्घ मुदत असे कर्ज माफ होईल असे जर तुमच्या डोक्यात असेल तर तुमच्या यामध्ये काही प्रमाणावर निराशा देखील होणार आहे. कारण आजवरच्या काळामध्ये कर्ज माफी होत असताना फक्त आणि फक्त पीक कर्ज ग्राह्य धरलं जातं आणि त्या पीक कर्जात देखील एक ठराविक तुम्हाला यावेळी देखील रक्कम असणार आहे. म्हणजे मागच्या वेळी जर 2 लाख होती तर यावेळी सरकारच्या वतीने काय चालू आहे की सरकारची चाचपणी चालू आहे की 3 लाखांपर्यंत त्या ठिकाणी हे पीक कर्ज माफ करायचं आणि उर्वरित तुमची जी वरची रक्कम असणार आहे ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये ठराविक पिरियडमध्ये भरावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. अनेक जण म्हणतायत की सरसकट माफ होणार आहे, आमच्याकडे 7 लाख आहे, 8 लाख आहे, आता आमची कर्जमाफी होईल, 7-12 कोरा होईल. एवढ्या रकमेचे कर्जमाफ कधीही होत नसते. कर्जमाफीबाबत सरकारने यावेळी समिती नेमली आहे आणि सरकार पाहत आहे की नक्की गरजू शेतकरी कोण असणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी वारंवार कर्जमाफीचा लाभ घेतला आहे त्यांना देखील यावेळी कर्जमाफीपासून वंचित ठेवले जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. कारण लक्षात घ्या, सरकारचं मत आहे की जर एक शेतकरी वारंवार कर्ज काढतोय आणि ते कर्ज थकीत घालवतोय तर तो मुद्दामून ती करत आहे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी माफी द्यायची नाही असे देखील त्या ठिकाणी सरकारच्या समितीच्या वतीने बोललं जात आहे. म्हणून कर्जमाफीबाबत हे देखील येणार आहे की सरसकट सगळ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. अटी व निकष नक्कीच येतील, कारण आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, आपले उपमुख्यमंत्री असतील, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या वतीने स्पष्टपणे बोललं जात आहे की गरजू शेतकऱ्यांची आम्ही त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहोत. त्यातही बघा मी सांगितल्याप्रमाणे की 2-3 लाखांपर्यंतचीच मर्यादा असणार आहे. 2-3 लाखांपर्यंत माफी होईल आणि त्यानंतर वरची जी रक्कम असणार आहे ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी बँकेत नेऊन भरावी लागेल. सर्वात महत्वाचा मुद्दा कर्जमाफीवेळी यावेळी देखील येत आहे तो म्हणजे रेग्युलर जे आहेत त्या शेतकऱ्यांचं काय होणार. खरं तर रेग्युलर बाबत देखील मागणी जोरावर आहे की आम्हाला त्या ठिकाणी आता तुम्ही करा की जेवढी आमची रक्कम आहे ती रक्कम आमची माफ करा. हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याच्या भानगडीत पडू नका. हे 50,000 1 लाख रुपये तुम्ही आम्हाला देता, परंतु याचा आम्हाला फायदा होत नाही किंवा आम्हाला याचा लाभ होत नाही. आम्ही प्रत्येक वर्षी नवं-जुनं कर्ज करतोय. यावेळी आम्ही काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अडचणीत आहे. मग अडचणीत असल्यानंतर तुम्ही जर इतरांना जर कर्जमाफी देताय, म्हणजे जे थकीत घालवतायत त्यांची तुम्ही माफी करताय आणि आम्ही रेग्युलर आहे, प्रत्येक वर्षी आमचे पैसे नवं-जुनं करतोय, तरी देखील तुम्ही आम्हाला जर माफी देणार नसाल तर त्या ठिकाणी आमच्यावर हा अन्याय आहे असे देखील अनेक शेतकऱ्यांच्या वतीने बोललं जात आहे. म्हणूनच त्या ठिकाणी चालू कर्ज असणार आहेत त्यांच्यावर देखील सरकार काय निर्णय घेते हे देखील पाहणं आपल्यासाठी आवश्यक ठरणार आहे. परंतु सध्याच्या मिळालेल्या माहितीनुसार 5 वर्ष कमीत कमी नवं-जुनं करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम आपण देऊ शकतो का, याबाबतची चर्चा त्या ठिकाणी समितीच्या वतीने आणि सरकारच्या वतीने सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आता तुम्हाला याबाबत काय वाटते, कर्जमाफीची प्रक्रिया नक्की कशी असावी, त्यासोबत जे चालू बाकीदार आहेत यांच्याबाबत सरकारने कोणता निर्णय घ्यावा, नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला आणि याच्याच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या रेग्युलर अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला आणि चॅनलला देखील हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराष्ट्र.